विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोल राहून मस्त सुंदर. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हाथ उठा कर तालियां बजाइए प्यार से. जय हो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. हे विठ्ठल 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 विठ्ठला. जय हो. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 विठ्ठल
मातावर्गांना खरंच मनापासून धन्यवाद. अगदी मनापासून त्यांनी भगवंताच्या समोर नृत्य करत होते. पण आमचे पुरुष वर्ग इकडं तिकडं पाहत पाहत नाचू का नको असं चाललं होतं ज्याचं त्याचं. हो, तुकोबारांचं एक प्रमाण मला आठवलं. लाज तेवढी नारायणे, लाज तेवढी नारायणे आणि वाकडे तोंड पोरापे. जर लेकरू मांडीवर बसलं तर लाज वाटते का त्याला बोबडं बोलताना आपल्याला? हो, मग त्याला अरे म्हणजे बबड्या हो कसंही बोलतं बरं, तेव्हा लाज नाही वाटत. पण आता नारायणाचं नाम घ्यायचं म्हटल्यानंतर सगळं इकडं बघतो, येऊ का नको, हो हा नाचतो मग मी नाचू का नको. अहो बेफाम व्हायचं, बस मी बेफाम. एकदा कथेमध्ये आल्यानंतर देहभान विसरायचं असतं. मी कोण आहे याचाच विचार सोडायला तर ही कथा आहे ना. मी कोण आहे याचा विसर पडावा यासाठी ही कथा आहे. आणि ह्या कथेमध्ये सगळे रम्मान होणं हे फार महत्त्वाचं आहे. जाय उत्तान पादस्य सुनती सुरुची स्तयो सुरुची प्रेयसी प्रत्युनेतराम यत्सुतो ध्रुव. मनुराजाचा मुलगा उत्तानपाद, त्याची दोन पत्न्या सुरुची आणि सुनीती. नावामध्ये सुद्धा महत्त्व आहे. सुरुची जिची रुची जिची चवीमध्ये रुची आहे ती सुरुची, आणि जिची नीतीमध्ये रुची आहे ती सुनीती. सुनीती ही नीतिवान होती आणि सुरुची ही आवडती होती उत्तानपादची. हा, कारण उत्तानपाद ज्यावेळी सुरुचीला आवड निर्माण होते, जेव्हा आपल्या पतीला जर सुरुची आवडली सुनीती आवडली समजायचं पतीचं काही खरं नाही. हो, म्हणून सुनीतीच्या पाठीमागं न लागता उत्तानपाद सुरुचीच्या जास्त आवडीचे होते. सुरुची त्यांना जास्त आवडत होती. सुनीती पत्नी जरी होती पण सुरुचीवर जास्त प्रीती होती त्याची. जिची रुचीवर जशी प्रीती आहे आणि ज्याची नीतीवर प्रीती नसते त्याचं, मग जी सुनीती होती तिला ध्रुव भगवान होते. सुनीतीला ध्रुव बाळाचा ज्यावेळी ध्रुव बाळ धावत पळत गेल्यानंतर उत्तानपादांच्या मांडीवर बसले. अचानक सुरुची त्या ठिकाणी आली. आल्यानंतर ती क्रोधायमान झाली आणि क्रोधायमान जाऊन तिने ध्रुव बाळाला हाताला धरला आणि खचकन खाली ओढलं. महामंगलम तात परेषु मस्ता भुंक्ते जनु यत्पर दुःखस्ततः तपस्याराध्य पुरुषम तस्यैवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छास्तीमुपासनम्. अरे या मांडीवर बसण्याचं तुझा योग्यता नाही. नाही तसं त्या ठिकाणी ध्रुव बाळाला बोलले. या मांडीवर बसायचं असेल तर तपश्चर्या कर, तेव्हा कुठेतरी ही मांडी मिळेल. अशा रीतीने सुरुची त्या ध्रुव बाळाला नाही तशी बोलली. रडत रडत तो झालेला अपमान ध्रुव बाळ आपल्या आईकडे आले. सुनीती देवी, जिची नीती उत्तम आहे तिला सुनीती म्हणतात. तोच प्रकार. बाळाला जवळ घेतलं आणि सांगितलं बाळा काही चुकीची बोलली नाही ती. अरे जे पद प्राप्त झाल्यानंतर ज्या पदावरून उतरायला लागतं ते पद काय कामाचं? असं पद प्राप्त व्हावं की ज्या पदावरून कधीच उतराई होता येणार नाही. अरे हे वडिलांचं मांडीवरचं तुच्छ पद का अपेक्षा धरतोस? त्यापेक्षा त्या परमात्म्यासाठी तप कर आणि आढळ पद प्राप्त करून घे. आईने आज्ञा केली. जसं आईने सांगितल्याबरोबर ध्रुव बाळाला एक आवेश चटला. भगवंत मला प्राप्त होतील. आई म्हटली की निश्चितच प्राप्त होईल. हे जसे शब्द ऐकले त्या बाळबोधावर विशेष प्रकारचा परिणाम झाला आणि ध्रुव बाळ अरण्यात निघाले. अरण्यात निघाले पण ज्या देवाला प्राप्त करायचं त्याचं नाव तर माहिती पाहिजे ना. फक्त आईचे शब्द ऐकले होते आणि आईचे शब्द ऐकले अवस्थेमध्ये ते ध्रुव बाळ निघालं. शेवटी नारदजी त्यांना भेटले. नारदजींनी त्यांना मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय.
करायला सांगितलं आणि ध्रुव बाळाने मंत्राचा जप करायला सुरुवात केली. द्वितीयंच तथा मासं षष्ठे षष्ठेर्भको दिने तृणपर्णा दिवी शीर्णे कृतघ्नोऽभ्यर्चया द्वियुम्. त्या नामाचा जप करत 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 कित्येक दिवस झाले. 1 महिना झाला, 2 महिना झाले. ध्रुव बाळाने अन्न पाणीचा त्याग केला. 6 महिन्याने त्यांनी फक्त झाडाची पानं, ती झाडाची पानं खाऊन त्यांनी तपश्चर्या केली. शेवटी पाणी प्यायचे आणि त्या पाण्याने तप केलं. शेवटी पाण्याचा सुद्धा त्याग केला आणि मग चतुर्थमपि वै मासं द्वादशे कृणी नैवोल्भाम भगवन् प्राणरोधं चराचरास्याखिल सत्त्वधाम्नः विदेहि तन्नो वृजनाद् विमोक्षं प्राप्ता वयं त्वां शरणं. अन्न पाणी वाचून ध्रुव बाळाने केलेली ते तपश्चर्या शेवटी भगवान श्रीनारायण प्रसन्न झाले आणि ध्रुव बाळाला जागृत केलं. ध्रुव बाळाला काय भगवंताची स्तुती करावी कळाली नाही आणि भगवंताने त्या मनाची इच्छा व्यक्त करून आपला असणारा जो शंख होता तो शंख ध्रुव बाळाच्या गालाला लावला आणि मग ध्रुव बाळाने स्तुती केली. अतिशय उत्तम. ध्रुव बाळ म्हणतात, योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्याखिल शक्तिधर सुधांभा अन्नास्य हस्तचरण श्रवणत्यगादिनं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. यस्य प्रसन्न भगवान भैरवीन्द्रादिभिर्हरि तस्मै नमन्ति भूतानि निम्नमापयैव स्वयं. अशा रीतीने उत्तम अशा प्रकारची भगवंताची स्तुती केली. भगवंताने एकच केलं की त्या ध्रुव बाळाला आढळ पद देऊन प्राप्त केलं. आढळ पदी बाळ बैसविला ध्रुव, आढळ पदी बाळ बैसविला ध्रुव. पंचम अध्यायामध्ये ऋषभदेवाची कथा आलेली आहे. ऋषभदेवांनी आपल्या पूर्वी ह्या देशाचं नाव अजनाम नावाचा देश होता. आपल्या भारतवर्षाला पूर्वी अजनाम नाम होतं. ऋषभदेवांनी आपल्या 100 पुत्रांपैकी 90 मुलांनी संन्यास स्वीकारला आणि 10 द्वीप जे होते त्या 10 द्वीप 10 मुलांना दिली. शेवटचा जो भरत राजा होता त्या भरत राजाला जंबू नावाचं द्वीप त्यांना प्रदान केलं आणि ऋषभदेव स्वतः संन्यस्त झाले. सर्वसंग परित्याग करून वनांतराला निघून गेले. ऋषभदेव ज्यावेळी वनांमध्ये तपश्चर्या करत होते त्यावेळेला का कुणास ठाऊक सामान्य लोक त्यांच्याजवळ जायचं, त्यांचं कल्याण व्हायला लागलं. त्यांचं दर्शन घेतलं का जी इच्छा होती ती परिपूर्ण होत होती. सगळे लोकांना ऋषभदेवांचं महत्त्व हा म्हणता कळत गेलं आणि मग सगळेजण ऋषभदेवांच्या दर्शनासाठी रांगच्या रांग लागायला सुरुवात झाली. ऋषभदेव म्हटले, मी बघा आगीतून उठून फुफाट्यात आलो. अरे मी सर्वसंग परित्याग केला, इथंही संघ निर्माण झाला. मग शेवटी ऋषभदेवांनी काय केलं, ते ग्लानी येईल लोकांना किळस येईल असं जीवन जगले. ते शरीराची पर्वा करत नव्हते.
कुठल्या तरी एखाद्या विलेपजीत अशा प्रकारच्या शरीराला घाण वास येईल अशा प्रकारचं कृत्य करून की जेणेकरून लोक आपल्याकडे येणार नाही अशा प्रकारची अवस्था ऋषभदेवांनी केली. तेच ऋषभदेव जैन संप्रदायाचे पहिले तीर्थंकर. ऋषभदेव भगवान की जय हो. आणि या ऋषभदेवांचं आज आपलं भाग्य एवढं मोठं. आपला नाशिक जिल्हा खरंच भाग्यवान आहे. महाऋषींची तपोभूमी या ठिकाणी आहे. श्री भगवंत श्री परमात्म्याचं पदकमले स्थिरावले आहेत यात नवल नाही तर श्री नारायण ऋषीमुनींची पदकमले या ठिकाणी स्थिरावलेला आहे असा नाशिक जिल्हा आहे. तेव्हा अशा प्रकारे ऋषभदेवांची मुलगा भरतानेही सुद्धा उत्तम प्रकारचं राज्य केलं आणि आपल्या वडिलांचा मागोवा घेत भरताने सुद्धा सर्व राज्याचा त्या ठिकाणी संन्यास घेऊन परित्याग केला आणि वनांतरामध्ये राहत होते. एके दिवशी त्या पर्णकुटीमध्ये तपश्चर्या करत असताना वाघाची डरकाळे आली आणि एक हरिण त्या पाण्यामध्ये गर्भवती असणारी ती हरिण त्या वाघाची डरकाळीने गर्भगळीत झाली आणि तशीच ती पळून गेली. भरतराजाने ते सर्व पाहिलं आणि मग भरतराजाने त्या पाडसाला सांभाळ केला. मोह निर्माण झाला. परिणाम शेवटच्या श्वासामध्ये प्रभूचं नामचिंतन येण्याऐवजी माझ्या आता या पाडसाचं होईल कसं असं म्हणून प्राण दिला. प्राण गेला त्यांचा आणि परिणाम जळ भरत राजा हरणी गर्भ गेला. जळ भरत राजा हरणी गर्भ गेला. मागचा जन्म त्यांना आठवत होता. कारण भगवत नामाचा परिणाम असा झाला का भरत राजाला आपल्याला हरणाचा गर्भ हरिण जरी शरीर मिळालं हरणाचं शरीर जरी मिळालं तरी मागच्या जन्माची आठवण होत होती. त्याही हरणाच्या अवस्थेमध्ये तेही शेवटी देह त्याग केला आणि एका ब्राह्मण कुळामध्ये तिसरा जन्म घेतला भरताने. ब्राह्मण कुळामध्ये अगोदरचे 3 भाऊ होते आणि त्या घराण्यामध्ये सगळ्यात शेवटचा भाऊ म्हणून भरताचा जन्म झाला. गरीब घराण्याचं होतं. भिक्षुकी करून ते जगणारं ते ब्राह्मण घराणं होतं. हे तिन्ही भाऊ आपल्या वडिलांकडून विद्या संपादन करून त्यांनी भिक्षुकी धर्म स्वीकारून जी काय मिळत होतं त्याच्यावर ते उदरभरण करत होते. काही शेती करत होते. अशा प्रकारचं त्यांचं जीवन चाललं होतं. भरत राजाने विचार केला की आता मी जर गुणवान झालो तर या संसारात अडकन. मग संसारात न अडकण्याकरता भरताने मंदबुद्धी स्वीकारली. मंदबुद्धी या शब्दाचा अर्थ जड बुद्धी. आता या बुद्धीमध्ये काही विषय ठेवायचे नाही. या बुद्धीमध्ये कुठले विचार ठेवायचे नाही प्रभूच्या नामचिंतनाशिवाय असा विचार भरताने केला आणि त्यांनी लहानाचे जरी मोठे होत गेले पण त्यांची बुद्धी जड झाली म्हणून त्यांच्या जड भरत नाव ठेवलं गेलं. आणि ते जड भरत आपल्या वडिलांनी पुन्हा सांगायचे अरे भरता काहीतरी कर बाबा. हो माझ्या पाठी कसं होईल तुझं रे बाबा. आणि मग भरताला समोर घ्यायचं त्याला सांगायचं मन. हो त्यांना वेगवेगळ्या रुच्या द्यायच्या शिकवायचे. पण भरत राजा ते वडिलांच्या पाठीमागं म्हणायचं आणि दुसऱ्या क्षणात विसरायचं. आता विसरणारे नाही सगळं शास्त्र पारंगत होते ते पण तरीसुद्धा आता या संसारात अडकायचं नाही म्हणून त्यांनी अडाणित्व घेतलं. शेवटी आईवडिलांनी धसका खाऊन गेले आणि मग इथे बाकी धष्टपुष्ट राहिले. भावांची लग्न झाली होती. भावजया खाऊ घालत होत्या. भरत राजा काही करत नव्हते. निवांत होते. आता शेवटी आईवडिलांच्या पश्चात भावाला किती मान असतो.
नसतो. आणि तो जर निकामी असेल तर भाव त्याच्या तुच्छतेने पाहतात, भावजया त्याच्याकडं तुच्छतेने पाहतात. पण गंमत अशी होती का भावजया कानकूस करायला लागल्या. त्याला जेवण कधी द्यायच्या, कधी शिळं द्यायचं, कधी काही द्यायचे. पण भरत राजाला त्याचं काही नव्हतं. जे मिळन ते पूर्ण ब्रह्म समजायचं. शिळं मिळालं तरी आनंद, काही मिळालं तरी आनंद. महाराज, आळंदीमध्ये साधक वृंदांकडे तुम्ही चेहरा पहा. त्या साधकांकडे पाहिल्यानंतर चेहरा किती तेजस्वी दिसतो. पण काय करतात ते, काय खाणं, त्यांना काय बदाम आहे का, काय काजू आहे, काही नसतं. हो, आप्पा मला कुरळीची पाळी होती. आळंदीपासून कुरळी गाव होती बाबा. आणि तो नियम असा की 15 जण त्या पाळीला, 15 दिवसातून एकदा ती पाळी यायची. मग ती पाळी, ते एक मीटरचं कापड, त्याच्यामध्ये जर्मनचं ते भांडं, ते 4 गाठी बांधायचं आणि ती शिदा करायचं, ते जोडी करायची. आणि एक 5 लिटरचं कॅन जर्मलचंच. हां, मग ते जर्मलचं कॅन आणि ती भाकर, आपले ते जोडी. मग त्या गावात जायचं. 60 ते 65 घरं नियमाचे असतात. त्या घरामध्ये जायचं, मधुकरी. मग ती बिचारी माता माऊली भाकर आणि भाजी घेऊन ती बाहेर येते. आणि आल्यानंतर ती भाकर मग ते झोळीत ठेवायची आणि ती भाजी त्या 5 लिटरच्या कॅनमध्ये वाचायची. 60 घरातली भाजी एका कॅनमध्ये. नीट लक्षात घ्या, 60 घरातली भाजी. मग कोणी बटाट्याची केली असेल, कोणी वांग्याची केली असेल, कोणी हुलग्याची केली असेल, कोणी चवळीची, कोणी काही भाजी केली असेल. पण मातावर्ग, तुम्हाला एक सांगतो मी, ती भाजीची चव जगातल्या कुठल्याही मातावर्गांकडं तशी चव येणार नाही, अशी चव त्या भाजीला येते बरं. आणि मग ती भाजी एकत्र करायची, वाटायची. मग प्रत्येकाला 1 भाकर 1.5 भाकर, कधी 40 घरात मिळायचं, कधी सुतक असेल तर मग अवघडच. हो, आणि कधी कधी त्या घरातली लोक म्हणतात, बुवा आज वशाट आहे. वशाट म्हणजे कळाल ना. पण त्या बिचारे माता माऊली त्या साधकाला कधीही शिळं दिलं नाही बरं का. आजही सुद्धा शिळे देत नाही. पहिली साधकासाठी भाकरी आणि मग लेकरांना भाकरी, अशा प्रकारचे त्या ठिकाणी ती मिळायची. आणि ती भाकरी पण ती जे काही भाजी एकत्र झालेली असते, आता ती एकत्र भाजी झाल्यानंतर तिच्यावर परिणाम काहीतरी वेगळंच होणारच की नाही. पण ज्यावेळी ती इंद्रायणी मातेच्या जवळ, तिच्यात इंद्रायणीच्या काठावर ठेवायची, तुळशीचं पान घ्यायचं, इंद्रायणीला नैवेद्य, माऊलीला नैवेद्य, पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते इंद्रायणीचं थोडं पाणी त्या भाजीवर शिंपडायचं, तुळशीचं पान टाकायचं, अमृतमय भाजी. पण ती भाजी खाऊन सुद्धा आमचे साधक वृंद अशी टमटमीत दिसायची. अगदी चेहऱ्यावर तेज आहे बघा तुम्ही. आणि तुमच्या लेकरांच्या तोंडाकडे बघा, चांगलं चांगलं खाऊ घालतात, पण अजूनही लेकराला तेज नाही. पण आमच्या साधकाला आळंदीकडे पहा, साधकाचे काय तेज आहे. महाराजांनी साधक वृंद घेतलेलं आहे. आमच्या आदरणीय महाराजांनी सुद्धा हो मधुकरी मागितलेली आहे. बाबांनी मला सांगितलं, तुझा बाप आहे म्हणून विसरायचं, तुला भाऊ आहे म्हणून विसरायचं. जर ज्ञानोबरायांच्या सान्निध्यात राहिला ना तर इथं साधकाप्रमाणेच राहायचं, अशी प्रकारची. म्हणून महाराज आम्हाला एवढं कुठेतरी त्यांचा आशीर्वाद मिळाले. सामान्य नसती गोष्ट ही होणं, उभं राहणं. असो, अशा प्रकारे तिथे साधकांची ती एकदम फार मोठी. कधी कधी मग काय व्हायचं की ज्या दिवशी त्या गावाला सुतक पडायचं, मग आम्ही काय करायचं, आम्हाला 2 भाकरी मिळायच्या किंवा कधी 3 भाकरी मिळायच्या. मग ती 1 भाकर खायची किंवा 2 भाकर खायच्या आणि 1 भाकर तशीच ठेवायची. आणि ती तशीच ठेवून ती काय करायचं, ती वाळत घालायची उन्हामध्ये, उन्हाची. मग ती ज्वारीची असो किंवा बाजरीची असो, उन्हामध्ये. आणि ज्या दिवशी सुतक असेल मग त्या दिवशी त्या भाकरी काय करायच्या, भिजवायच्या आणि त्या कुस्करायच्या, त्याच्यामध्ये तेल मीठ टाकायचं आणि त्या थोडंसं गरम करायचं आणि ते खायचं. महाराज, ती पण चव होती. याला आम्ही म्हणतो वारकरी शिळे तुकडं पार करी, अशा प्रकारचं ते असो. तेव्हा ज्या भरताला या भावजया काही खायला द्यायच्या, काही खायचं, पण भरत अगदी दुष्टपुष्ट
आणि या आपल्या नवऱ्याला बदाम काजू पिस्ता असे चांगले चांगले तूप असं खाऊ घालायचं. पण पाप्याचे पितर भरत काही खायचा आणि अगदी धष्टपुष्ट, आणि यांना चांगलं खाऊन सुद्धा यांच्या तब्येती काही सुधारायच्या नाही. शेवटी भावजया वैतागल्या, म्हणे याला कवर खाऊ घालायचं, निस्ता खाऊ घालायचं केवळ. भावांनी विचार केला आणि सांगितलं, बाबा रे तू आता इथं राहू नकोस, तुझ्या पद्धतीने तू कसाही जग, जा रानात तू. मग भरतजी रानात गेले, त्यांना काहीच नव्हतं. मैं तो रमता जोगीरा मेरा क्या दुनिया से काम, अशा रीतीने निर्भ्र असणारे भरतजी रानामध्ये राहायचे. एके दिवशी चोर आले, चोरांनी भरताला पकडलं आणि नेलं आपल्या वस्तीवर. त्या देवीला बळी द्यायचा होता भरताला, आणि बळी द्यायच्या दृष्टिकोनातून भरताला चांगलं सजवलं. पण भरतजींना काही नाही देह ते काही, काही त्यांना सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभ जया जयो अशी अवस्था. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सोयीतात या अवस्थेमध्ये ते होते. आता माझा बळी देणारा हेही भान नव्हतं. आणि ज्या वेळेला बळी देण्याकरता त्या चोरांनी खड्ग उचललं, ज्या देवीला बळी द्यायचा होता भरत राजाचा, ती देवी त्या ठिकाणी क्रोधाविष्ट झाली आणि सगळ्या चोरांना मारून टाकलं. भगवंताची इच्छा म्हणून भरतजी तिथूनही निघाले, एका जंगलामध्ये गेले. निगुड देशाचा राजा, हा राजा पालखीतून निघाला होता आणि एक भुई, म्हणजे 4 भुई असतं ना पालखीला, त्यातला एक भुई आजारी पडला. आता 3 भुईवर पालखी जाणं अशक्य आहे. मग आता त्या सैनिकांना म्हटले की बघा एखादा कोण भेटतोय का भुई. मग त्यांनी शोध केला, ते हे बाबा दिसले. कोण? भरतजी. ते म्हणे चाल थोडे आमच्या राजाला पालखीला खांदा दे. भरतजी म्हटले चला हरकत नाही. आता जसे त्या भरताला पालखीचा खांदा द्यायला लागले, पण गंमत अशी झाली, 7.5-8 फुटाचा देह भरताचा, दिप्पाड, आणि बाकीचे 6 फुटाचे. आता पालखीची काय अवस्था त्या हो, ते 3 जण बुटके आणि भरतजी उंच. मुळातच ती पालखी उराळी झाली. आमच्या भाषेत म्हणतात, जुनरी भाषेत काय म्हणतात, उराळी झाली. राजाला त्रास व्हायला लागला. बरं होईना का होईना राजाने तेही सहन केलं, चला आजारी होता म्हणून. मग शेवटी पुढं चालता चालता भरतजी पुढं चालत होते, पण भरतजींचं लक्ष कुठं खाली. एखादा मुंगळा जरी आले तरी उडी मारायची. आता भोयाने उडी मारली तर पालखीतल्याचं काय व्हायचं. जसा भोयाने उडी मारली का राजाला बसायचा गचका. शेवटी राजा म्हटलं हे ठेवा खाली पालखी. त्याने पालखी खाली ठेवली आणि पालखी ठेवल्यानंतर मग राजा क्रोधायमान झाला आणि तो सत्संगाला चालला होता. राजाही सात्विक होता असंही नाही काही, तो राजा सत्संगाला चालला होता. आणि त्याच अवस्थेमध्ये राजाने सांगितलं भरताला रागवले, ए दुष्टा, मी राजा आहे या देशाचा आणि अशा प्रकारचा अपमान करतो, तुला मी शिक्षा देईन, तुझ्या शरीराचं ताडण करेन. आणि मग भरताने त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, राजे तुम्ही माझ्या शरीराला मारणार का माझ्या आत्म्याला मारणार. हे जसे शब्द भरताच्या मुखातून बाहेर पडले, त्या क्षणी राजाला अतिशय भयंकर अशा प्रकारची झांजच उतरली. अरे बापरे, काय ऐकतोय मी, ब्रह्मवाक्य ऐकलेले राजाने. आणि मग भरताकडे पाहिलं तर त्या ठिकाणी ब्राह्मण रूप असणारं त्यांचे चेहऱ्या हे पाहिल्यानंतर राजाने दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर क्षमा मागितली. मला कळालं नाही आपलं वैभव. एका शब्दाने बरं का, माझ्या शरीराचं ताडण करणार का माझ्या आत्म्याला मारणार. आणि जर तो आत्म्याला मारणार असेल तर माझा आत्मा अमर आहे आणि शरीराला मारणार असेल तर शरीर जड आहे. एवढंच वाक्य वापरलं. त्याच्यातून भरताने वापरलेलं वाक्य. आणि मग त्या ठिकाणी एक प्रश्न केला तेवढंच सांगतो आणि पुढे जातो. 8 वाजलेत मला, जास्त वाजले तो, अरे बापरे, एक 7-8 मिनटं राहिली, घेतो मी. भरताने त्या राजाने प्रश्न विचारला, राजन स्थाल्य अग्नितापास पयतो वितापास तर तापस तंडुरंद्रिबीही. राजा म्हणतो, हे महात्मन, जसं एखाद्या भांडं घ्यावं, चुलीवर ठेवावं, त्याच्यात पाणी टाकावं आणि त्याच्यात तांदूळ टाकावं. काय होतं, त्या अग्नीचा धग पहिल्यांदा कुठं जातो, त्या भांड्याला, बरोबर.
मग ते भांड्याची धग कुठं जाते, ते पाण्याला, आणि ती पाण्याची धग काय जाते कुठं, त्या तांदळाला, आणि मग त्या ठिकाणी भातत्व सिद्ध होत असतं. माझा प्रश्न हा आहे का शरीराला जर ताप झालं, जसं त्या भांड्याच्या आणि पाण्याच्या माध्यमातून त्या भाताला धग लागते, तद्वत त्याप्रमाणे शरीराच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातून, जीवाच्या माध्यमातून आत्म्याला का धग लागणार नाही, असा प्रश्न. स्थाल्याग्नी तापास पयसोबी तापस तर तापतच तंदुरंद्रीभी. तसं त्याप्रमाणे जर शरीराला दुःख झालं तर तेही दुःख मनाला झालं, मनाचं दुःख जीवाला झालं, आणि जीवाचं दुःख आत्म्यापर्यंत का जाऊ शकत नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं निराकरण अत्यंत सुंदर अशा प्रकारे केलेलं आहे. हे राजन मूर्खासारखा प्रश्न विचारला. जे तू पदार्थांची नावं घेतली ती सगळे सावयव पदार्थ आहे. ते पदार्थ कसे आहेत, सर्व सावयव आहे. आत्मा निरवय आहे, आत्म्याला अवयरहित आहेत, म्हणून त्या सावयाचं तो उदाहरण निरवय आत्म्याशी देतो. इथं चूक झाली, आणि म्हणून आत्मा या स्वरूपाशी उत्तम अशा प्रकारचं राजाला ज्ञान दिलं. अशा प्रकारचं या भरत राजाला शेवटी उत्तम अशा प्रकारची गती प्राप्त झाली. ही भरत राजाची कथा. आता थोडंसं सप्तम स्कंदामध्ये प्रल्हादाची थोडीशी चर्चा करूया आणि आपण थांबूया. तेव्हा प्रल्हादाची चर्चा करत असताना त्या ठिकाणी मैत्रेयाने विदुरांनी मैत्रेयाला प्रश्न विचारला, महाराजजी असं म्हणतात की भगवान समदर्शी आहे. भगवान कसा आहे, समदर्शी आहे. मग जर परमात्मा समदर्शी जर असेल तर परमात्म्याकडे हा भेद का, तो दुष्टांना मारतो आणि भक्ताला जवळ करतो, हा भेद भगवंताकडे का आहे, हा प्रश्न विचारला. हो, ते म्हणतात समप्रिय सुरद ब्रह्मन भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्यानवधी विषमो यथा. असा प्रश्न विचारल्यानंतर समदर्शी असा जर भगवंत असेल तर परमात्मा विषमतेने का वागतो, त्यावेळी उत्तर मिळतं त्यांना. ते म्हणतात की दुष्टांना मी एकच कारण सांगतो, म्हणजे भगवंत म्हणतो मी दुष्टांना पण गती चांगली झाली. धातृ मी कालच चर्चा झाली, पुतनेला मारलं पण धातृम नावाची गती प्राप्त करून दिली. म्हणून परमात्मा त्यांना गती चांगली देतो का, भगवंत विचार करतो की याने मला पाहिलेलं आहे, कसे का भावनेने, जो जैसा मजकारणे, हो, किंवा जो माझी जशी प्रकारची भक्ती करतो तशाप्रमाणे मी त्याला प्राप्त होत असतो. हा भगवंताचा नियम आहे. तो भक्त वैरभावाने जरी माझी भक्ती जरी करीत असली पण तो माझ्याशी संलग्न झाला ना, तो माझ्याशी संलग्न झाल्याचा परिणाम मी त्याला उत्तम अशा प्रकारची गती प्राप्त होत असतो. तो बाकीच्यांशी अहो उलट दैत्य काय म्हणतात, दैत्य म्हणतात देवा आम्ही तुझी जास्त स्मरण करतो. एकदा भगवंताला गारानं केलं राक्षसांनी, म्हणे तुमच्या भक्तापेक्षा आम्ही तुमचं जास्त स्मरण करतो. देव म्हटले कसं काय, म्हणजे बघा ना तुम्ही, मला सांगा, जर एखाद्याने तुमचा अपमान केला तर तुमच्या त्या डोक्यातून तो माणूस जातो का, तुमच्या डोक्यातून माणूस जात नाही. तुमच्या डोक्यातून माणूस जात नाही तसं आम्ही तुला वैरभावाने तुझी भक्ती जरी करीत नसेल तरी वैरभावाने आम्ही तुझी सतत आठवण येते, सतत आम्हाला त्याचे रात्री मध्यरात्री सुद्धा आपल्याला खडखडून जाग येते. अरे मला त्याने लग्नात जरा माझा अपमान केला बरं का, माझं नावच घेतलं नाही त्याने, रात्री मध्यरात्री सुद्धा जाग येते, चडपड होती. तशी आम्ही केव्हाही कधीही तुझी आठवण करू शकतो, पण तुझे भक्त नियमात राहतात. चला आता नामस्मरणाची वेळ झालेली आहे, आता स्नान केलं पाहिजे, मग नामचिंतन केलं, वेळ ठरवून भक्त तुझे भजन करतो. तसं आम्ही वेळ ठरवून नाही, कधी केव्हाही तुझं स्मरण करतो. हे फरक आहे. मग आम्हाला का तू असं करतो. आणि दुसरी गोष्ट, भगवंत म्हणतो जसा मला जसा भजेल तसा मी प्राप्त होत असतो. मला कामनेने जरी मला वश करण्याचा प्रयत्न केला तरी मी कामना प्रधान होतो. मला दुष्टाने जरी त्यांनी
वश करण्याचा प्रयत्न केला, क्रोधाने केला, तरी मी त्याला क्रोधासमान त्याला उत्तम गती प्राप्त देत असतो. म्हणून गौप्य कामात भयात कंसो दैशाचया द्यादपो नृप संबंधात पृष्ठय स्नेहा युयम भक्ता वयम विभो. त्या गोपिकांनी ऐशा गोपिका त्या कामातुर नारी, कामनेने माझी भक्ती केली, पण मी त्या ठिकाणी कामना वान झालो. तिथे त्या कंसाने माझी भक्ती केली, द्वैताने भक्ती केली, द्वेषाने भक्ती केली, तरी सुद्धा त्या कंसाला मी उत्तम गती प्राप्त झाली. अशा रीतीने भगवंतानी जो जया मद कारणे मी तया तया कारणे, अशा रीतीने. म्हणून जाता जाता थोडंसं विचार सांगतो. जनाबाईने देवाला शिव्या दिल्या. जनाबाई म्हणते, देवा अरे जे तुझा द्वेष करतात त्याला तू चांगलं देतोस, जे समाजातून बहिष्कृत आहे त्याला तू चांगलं देतोस, आणि जे सत्य जगतात, जे सत्वान जगतात त्याचा तू छळ करतोस. देवा तुझा कसा? धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रता ती व्यथा गुंतविले, विषागणिकाती सत्य लोकाने, यादव वृंदाई स्वतपरी नाही केली. हरे धुंद झाला तुझा, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारी येले बाळ, सखा मन विषिनाशी त्याचे झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. चोरट्याचा बहुमान वाढविला. देवा काय तुझं कारण? दरबारात काय घडते बघ तरी. अरे त्या हरिश्चंद्राने सत्य वागणं हा त्याचा गुन्हा झाला का? किती त्याच्यावर संकट आणली. अरे त्या चिडिया बाळाला तू मारलं, त्याच्या वडिलांना कापायला लावलं देवा. किती अंत पाहतोस देवा. आणि इकडं वेश्या होती, तिचा उद्धार केला, वेश्याचा उद्धार केला, गणिकेचा उद्धार केला तू देवा. इकडं पाहिलं तर चोरट्याचा बहुमान वाढवला. जो अशा रीतीने भगवंत, आता चर्चा फार मोठी आहे हो असो, तेव्हा अशा प्रकारे भगवंताला सर्व प्रिय आहेत, तो परमात्मा समदर्शीच आहे असं त्या ठिकाणी सांगत असताना दैत्यांचा सुद्धा उद्धार केलेला आहे. कारण दैत्यकुळामध्ये सुद्धा चांगली सत्पुरुष जन्माला येत नाहीत का? आणि मग ही कथा सुरुवात केली. हिरण्यकश्यपू, हा हिरण्यकश्यपू तपश्चर्या केली, त्याने वर मागून घेतला. अमरत्व देता येत नव्हतं. मग खाली नाही, वर नाही, इकडं नाही, तिकडं नाही, सगळ्यांना कल्पना आहेच हो. कुठल्या तिथीला नाही, कुठल्या महिन्यात नाही, दैत्याकडून नाही, देवाकडून नाही, मानवाकडून नाही, कोणाकडून नाही, असा सगळा यथाचित अशा प्रकारची यादी दिली. आणि अशा प्रकारचं मला यांच्याकडून मरण येऊ नये अशी भगवंताकडं मागणी केली. तथास्तु म्हटले आणि तो दैत्य उन्मत्त झाला. या कालखंडामध्ये कयादू जी हिरण्यकश्यपूची पत्नी होती, गर्भवती होती. प्रथमतः 3 मुलं त्यांना झाली होती आणि शेवटचा प्रल्हाद, लाद, उद्गाद, लाद आणि प्रल्हाद अशा प्रकारची 4 मुलं. आश्रमामध्ये नारदांच्या भक्तिमय अवस्थेमध्ये त्या गर्भावर विशेष परिणाम झाला आणि त्या गर्भगृहातच श्री प्रल्हादजींना गुरुचं कृपा प्राप्त झाली. सम्राट झाले हिरण्यकश्यपू, देवतांना मुजोर झाले आणि विचार केला की ज्या
साधूंची कृत्य बघा कशी. हिरण्यकश्यपू म्हणतो की आमच्या कुळाचा नाश करणारा संत तो नारायण. या नारायणाने आमच्या मूळ पाकुळापासून बळीराजापासून त्यांनी आमचा नाश करत आलेला आहे. आमच्या राक्षस कुळाचा निपात करणारा खरा कारण कोण असेल तर हा नारायण आहे. मग या नारायणाला का शक्ती मिळते, कशी मिळते तर खाली यज्ञ करतात, खाली जप करतात, खाली तप करतात. या तपाची शक्ती नारायणाला मिळते. मग जप तप करणाऱ्या लोकांचा छळ केला तर नारायणाला शक्ती कशी मिळणार. अशा रीतीने भगवत नाम करणाऱ्याबद्दल द्वेष निर्माण झाला आणि त्यांनी ऐलान केलं की आजपासून कोणी नारायणाचं नामचिंतन करायचं नाही. पण पोटी पुत्ररत्नाचा लाभ झाला तो प्रल्हाद. आणि प्रल्हाद लहानपणापासूनच आपल्या सद्गुरूंच्या माध्यमातून त्यांना जो मिळालेला उपदेश होता नामचिंतनाचा, त्या नामचिंतनामध्ये घडून गेले होते. कृष्ण ग्रह गृहीतात्मा न वेद जगदीदृशम. त्या प्रल्हादाला ग्रह लागला होता. तो ग्रह कुठला लागला होता, तो कृष्णाचा ग्रह लागला होता. आणि तो ग्रह लागल्याचा परिणाम तो वेडापिसा झाला. प्रल्हाद किती वेडापिसा झाला त्याला कळतच नव्हतं. क्वचित रुदती वैकुंठ चिंता शबल चेतन क्वचित दयंती संचिंता लादोदगायती क्वचित. कधी रडायचा, कधी नाचायचा, कधी बागडायचा, कधी आपल्याच महिमेमध्ये. अशा प्रकारचं प्रल्हादजींचं जीवन होतं. हो, राजाचे राजपुत्र होते पण कुठेही राहायचे, रानात गंगेच्या किनारी राहायचे, एक तासनतास बसायचे, कधी रडत बसायचे. क्वचित रुदती लाद उदगायती, कधी कधी नृत्य करायचे. ते लोकांना वाटावा की वेडा झाला. तुकोबाराय म्हणतात तसं नाही. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदी, मी गातो नाचतो आनंदी. वेडा झालो मी तब छंदे, झालो मी तब छंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो. वेळा झालो मी तव छंदी, वेळा झालो मी तव छंदी. मी गातो नाचतो आनंदी, मी गातो नाचतो आनंदी, मी गातो नाचतो. गायीन ओविया, गायीन ओविया, म्हणता का? म्हणा माणसं
प्रपंच जळाला दळीले पीठ यावरी रे. प्रपंच जळाला दळीले पीठ यावरी रे. हो सासू पुढे केली रे बाबीला. वा वा सासू आणि सासरा तिला तो दिसला. ओ व्यागाऊ प्रतारा तू ये रे मा विठ्ठला. ए तू ये रे मा विठ्ठला. तू ये रे मा विठ्ठला. ओ व्यागाऊ प्रतारा तू ये रे मा विठ्ठला. माझा ग भाऊ राया दिसतो चंद्रमणी. आदरा दिवाळी लावला तो साडी तोडी. आली नाही साडी तोडी तोडी उठ मोडी. नाही विनोदाचा भाग सोडून द्या पण किती गोड आवाज होता हो. किती छान गायलं. धन्यवाद मातावर्ग. गायीन ओविया अमृतातो पांडुरंग. मी गातो नाचतो आनंदी मी गातो नाचतो आनंदी मी गातो नाचतो. दासराट पुत्रम अंकाम आरोग्य पांडव प्रपक्ष कथ्यतामस्त मन्यते साधू यद्भवान. गुरुकडे पाठवलं शिक्षणाकरता. कुठलं शिक्षण? कुविद्या नावाचं शिक्षण देण्यासाठी. हिंसा कशी करावी यासाठी ते शिक्षण होतं. आता तिथे अहिंसाचं शिक्षण नसणार तर राक्षसांना कुठली शिक्षा? हेच. पण झाली गंमत वेगळीच. प्रल्हादजी त्या गुरुकडे शिकले अर्का अमर्काकडे. पण ते उलट असं झालं काही दिवस शिकले. एकदा हिरण्यकश्यपी आले. लेकराला मांडीवर घेतलं. का रे बाबा काय शिकवलं सांग बरं. मग हिरण्यकश्यपूला प्रल्हादाने एक श्लोक सांगितला. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम इति पुंसार्पित विष्णू भक्तीचे नवलक्षण क्रियते भगवद्गीता तन्मन्ये धीरमुत्तमम. बाबा श्री नारायणाचं 9 प्रकारे सेवा करा आणि 9 प्रकारची भक्ती कशी असावी ही प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला सांगितली. जसे जसे सांगितलं तसं हिरण्यकश्यपाचं तळपायाची आग. हे शिकवलं का तुला? अर्कामर्काला समोर बोलवलं का? ज्या नारायणाचा मी देश करतो हा नारायणाची भक्ती शिकवली का? अर्कामर्क म्हणतात महाराज पाय पडतो चमच्या. मी असं कधीही शिकवलं नाही. मग असं का? असं का सांगतो? आणि मग शेवटी अर्कमर्काने सांगितलं आता मी त्यांना चांगलं शिकवतो. पुनश्च गेले. आता ज्यावेळी सरकारच वाईट शिकवायला लागलं तर माणसाने काय केलं नाही का? आता आपण मुलांना शिकवतो ग ग गणपतीचा म्हणतो की नाही आपण. मग सरकारने जर अध्यादेश काढला हे गणपतीचं म्हणू नका. गणपती म्हटल्यानंतर एका धर्मावर आरोप होतो. मग ग ग गाढवाचा तो चालत. ही परिस्थिती असं. तेव्हा असं जर शिक्षक शिक्षण द्यायला लागले तर भवितव्य आदांतरी एका चांगला मुख्यमंत्र्याचं वाईट होतं. तो म्हणतो गणित किंवा व्यवहारामध्ये काहीही उपयोग होत नाही असं शिक्षण आम्हाला मिळतंय. किती शोकांती काय बोलायची हो. पायथागोरसाचं काय हे ज्ञान आम्हाला कळतंय. काय याचा व्यवहारात उपयोग आहे.
ते S2+2 ते रसायनशास्त्राचं काय आम्हाला व्यवहारात उपयोग आहे? अरे बाबा, हे ज्ञान जोपर्यंत विज्ञान येत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं भवितव्य अधांतरी असो आपला तो विषय नाही. वेळ 8:35 झालेले आहेत, वेळ कमी आहे. प्रल्हादाला सांगितलं. आता प्रल्हादाने एकच केलं. काय केलं? पुन्हा गुरुकडे शिकवायला गेले. आता तिथं एक केले. काय केलं? सगळे त्याचे जे शिष्य बाकीचे शिष्य होते, प्रल्हादाने एकच केलं, जवळ बोलवलं. म्हणजे तुम्हाला आपण एक खेळ करूया. म्हणजे काय? आपण लपंडावचा खेळ करू. आता खेळ म्हटल्यानंतर ती पोरं हुरवली. मग कुठला खेळ करायचा? म्हणजे आपण लपायचं आणि देवाला म्हणायचं आम्हाला शोध. आपण संसारात लपायचं आणि देवाला म्हणायचं शोध. आणि देव जर लपला तर मग आपलं काय खरं आहे का? मग ज्यावेळेला प्रलय होतो त्यावेळी देव लपतो आणि देव आपल्याला नंतर शोधून बाहेर काढतो. अशा रीतीने तो मोठा उत्तम प्रकारचा ब्रह्मात्मक ज्ञानाचा खेळ सांगितला. पण एक सांगितलं, जर तुम्हाला हे खेळ खेळायचा असेल तर तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे राहा. तुम्हाला परमात्मा नारायण प्रसन्न होईल आणि नारायणाची भक्ती शिकवली त्या पोरांना. आणि मग ते सर्वजण त्या ठिकाणी नारायणाची भक्ती करायला लागले. नारायणा श्री नारायणा, ओम नमो श्री नारायणा. सर्व त्या ठिकाणी नारायणाचं नामचिंतन करायला लागले. हिरण्यकश्यप जसे आले, आपलं तर बिघडलं पण बाकीच्यांचं बिघडलं. पूर्वीच्या काळी एक होतं की पोरगा आळंदीला गेलं का म्हणायचं हे बिघडलं, बुवा झालं म्हटले, हे बाबा झालं. सगळे आता संसाराचं वाटोळं झालं. आता उलटा आळंदीला जाणं प्रतिष्ठा समजतात, हा भाग वेगळा. पण काका पुढच्या पाठीमागं काय म्हणायचं? आळंदीला कार्ट गेलं का म्हणायचं बिघडलं, म्हणजे सुधारल्याला बिघडलं म्हणायचं. आता हे कामातून गेलं म्हणायचं. असो, तेव्हा आपल्याबरोबर बाकीच्यांना बिघडवलं. मग त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूने राग आला. अन्य प्रकारे छळ करायचा प्रयत्न केला, कडेलोट केला, हातीच्या पायाखाली दिलं, उळकळत्या तेलात टाकलं. सर्वांतून त्या ठिकाणी जसेच्या तसे बाहेर आले. शेवटी अग्नीत दिलं. शेवटी होलिका देवीने प्रल्हादाचं रक्षण केलं. आणि म्हणून होळीच्या दिवशी आपण होलिका देवीचं या ठिकाणी पूजन करत असतो. आणि ज्या दिवशी होळी असते त्या दिवशी जे देवाचे गण असतात, देवाचे भक्त असतात, ते त्या होळीची रक्षा घेऊन तिचे पूजन करतात. आणि आदल्या दिवशी काय करतात? ते दैत्यगण समजायचं. ते काय करतात ते आता याचं विश्लेषण नको. असो, तेव्हा अशा प्रकारचं शिक्षा केली. आणि मग शेवटी प्रल्हादाला विचारलं, का रे त्या नारायणाचं नाव घेतो, कुठे आहे तुझा नारायण? खांबावरील आत मारली दुर्जना, स्तंभी नारायणा प्रगटले. आणि श्री हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नरसिंह परमात्मा त्या ठिकाणी अवतार धारण करून जसं त्याचं होतं मागणं त्याच्या विपरीत बरोबर या ठिकाणी हिरण्यकश्यपूचा वध केला. भक्त प्रल्हाद भगवान की, भक्तवत्सल भगवान की जय हो, नरसिंह भगवान की जय हो. आजच्या कथेला इथंच विश्राम या ठिकाणी करत आहोत. एक थोडंसं परिहार आपल्या समोर द्यायचा आहे. बंद केलं तरी चालेल चित्रीकरण. कालपर्यंत चतुर्थ स्कंदाचा तृतीय स्कंदापर्यंत विषय आला होता. आज चतुर्थ स्कंदामध्ये आपण थोडा प्रवेश करत आहोत. यामध्ये काल मनु आणि शतरूपा यांना 5 मुलं झाली. त्यापैकी 3 मुली आणि 2 मुलं. एक आकुती, देवहूती आणि प्रसूती ही 3 मुली होत्या. आणि प्रियवत आणि उत्तानपाद ही 2 मुलं होती. पैकी आकुती देवीची आपण काल थोडीशी चर्चा केली होती. देवहूती देवीची चर्चा केली होती. आज थोडीशी आकुती देवाबद्दल एक साधारण चर्चा करतो. आकुती देवीला यज्ञनारायण परमात्मा भगवंताने अवतार घेतला आणि या यज्ञनारायण आकुतीच्या माध्यमातून त्यांचा विवाह दक्षिणा नामक मुलीशी झाला.
आणि म्हणून यज्ञ नारायणाची पत्नी दक्षिणा आहे. म्हणून कुठलाही यज्ञ असेल त्या यज्ञामध्ये माता लक्ष्मी दक्षिणा माता नसेल तर ती यज्ञाची सार्थकता होत नाही. मग तो यज्ञ कुठल्याही प्रकारचा असो, सप्ताह यज्ञ असो, नामयज्ञ असो, अथवा पुत्र कामेष्टी यज्ञ असो किंवा अश्वमेध यज्ञ असो, या यज्ञामध्ये दक्षिणा नामक असणारी त्यांची पत्नी ही महत्वाची आहे. आणि म्हणून मनोजस्तु शतरूपायां तिस्र कन्याश्च जज्ञिरे आकुति देवभूतिश्च प्रसूतिरिति विश्रुतः. देवहूतीच्या ज्या 9 मुली होत्या त्यापैकी अत्री आणि अनुसया, अत्री आणि अनुसयांना 3 मुलं झाली. सोमो भूत ब्राह्मणोशेन दत्तो विष्णेस्तु योगवित् दुर्वासा शंकरशाशो निवोग्नांगीरस प्रजा. अत्री को अत्री अहम न अत्री, ज्या 3 गुणात्मक प्रकृतीच्या माध्यमातून जे लोलुप्त होत नाही ते अत्री. त्रिगुणमयी ही पृथ्वीच्या ठिकाणी आसक्ती भाव विरहित ज्यांचं जीवन आहे ते असे असणारे अत्री आहे. आणि त्यांची सुविद्य पत्नी ही अनुसूया आहे. अशा असूया ज्याच्या ठिकाणी यत्किंचितही नाही अशी माता भगवती देवी अनुसूया देवी. त्यांना चंद्रमा नावाचा चंद्रमा पुत्र झाले, दुर्वासा ऋषी झाले आणि दत्तात्रय ऋषी झालेले आहे. आज आपण थोडीशी चर्चा करत आहोत त्या प्रसूती देवीची चर्चा करायची आहे. प्रसूती देवी ही दक्ष राजांना दिलेली आहे. सूर्यतां ब्रह्मर्षयो सहदेवा सहज्ञया साधूनां ब्रुवता वृत्तं न ज्ञाना न च मस्तरा. प्रजापती दक्ष यांना सर्व देवतांनी लोकपाल पद बहाल केलं होतं. आणि या लोकपाल पद बहाल करते समयी एक मोठा समारंभ आयोजित केला होता. सर्व यक्ष किन्नराधिक देवतागण, अमलात्मा विमलात्मा, सर्व ऋषी साधू मुनी त्या समारंभामध्ये सर्वजण समाविष्ट झाले होते. भरगच्च अशा प्रकारचा तो समागम भरलेला होता. आणि अशा समारंभामध्ये ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि भगवान शंकरजी पण त्या सभेमध्ये उपस्थित होते. त्या मानाप्रमाणे त्यांना आसनं प्रदान केली होती. आणि या आसनस्थ अवस्थेमध्ये असतानाच लोकपाल पद प्रहार करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला दक्ष राजांनी त्या सभेमध्ये प्रवेश केला, त्या सभेमध्ये प्रवेश करता क्षणी मानवंदना करता सर्वजण उठून उभे राहिले. आणि एक लोकपाल म्हणजे सर्वात महत्वाचं पल आहे, ते पल प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून या काकाजी रामकृष्ण सर्वजण आले. तिथे मानवंदना करण्याकरता ज्या वेळेला सर्वजण उठून उभे राहिले, सर्वांचा नमस्कार स्वीकारून, सर्वांची मानवंदना स्वीकारून दक्ष प्रजापती ज्या वेळेला त्या सभेमध्ये प्रविष्ट झाले, सववार नजर त्यांनी फिरवली. सर्वजण आपल्याला मानवंदना करता सर्वजण उठून उभे राहिलेले आहेत. हे पाहिल्यानंतर निश्चितच त्यांच्या ठिकाणी एक फार मोठा आनंद निर्माण झाला. पण एका ठिकाणी त्यांचं लक्ष गेलं, सर्वच उठले होते, फक्त एक जण बसले होते, ते म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकर बसलेले होते, बाकी सर्वजण उभे होते.
हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर प्रजापती दक्ष राजांची अतिशय क्रोधाविष्ट अवस्था झाली. किती पाया पडलेत याच्याकडे लक्ष नसतं, कोण पाया न पडता गेला याच्याकडे लक्ष असतं. माणसाची मोठी गंमत आहे. आपल्याला कोण चांगलं म्हणतं याच्याकडे लक्ष जात नाही, पण कोण वाईट नजरेने पाहिलं तरी आपल्याला त्याच्याबद्दल क्रोध निर्माण होतो. कोण आपल्याला मानवंदना करतात याच्यामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं, पण ज्या वेळेला माझा अपमान झाला. बरं, हे भगवान शंकर सामान्य नव्हते, ते दक्ष राजांचे जावई होते. सती नावाची मुलगी त्यांना बहाल केली होती. अशा सती देवीचं आणि भगवान शंकराचं लग्न झालं होतं आणि सतीचे पूज्य पिताश्री दक्ष राजांचा तो लोकपाल पद बहाल करण्याचा विचार होता. आणि त्याच क्षणी भगवान शंकर जावई असून सुद्धा उभे राहिले नाही याचं शल्य होतं त्यांना. मी नात्याने त्यांच्यापेक्षा मोठा आहे, बाकीचा असू द्या, ते महादेव असतील कदाचित, पण आज मी त्यांच्या नात्याने मी मोठा आहे ना. आणि जर जावयानेच जर माझा मान राखला नाही तर मग बाकीच्यांनी काय. माणसाच्या मनामध्ये नाही नाही ते विकल्प येतात. एखाद्या वेळेला क्रोध निर्माण झाला किंवा एखाद्याबद्दल त्याची विजातीय भावना तयार झाली तर त्यांनी काहीही केली तरी ते आपल्याला विपरीतच वाटत असतं. ही तसं नाना शंका त्या दक्ष राजांना निर्माण झाल्या की हा माझा अपमान आहे. आणि त्याच क्षणी त्यांनी विराजमान झालेले होते. विराजमान झाल्यानंतर हा अपमानाचा एक प्रकारचा स्फोटच झाला म्हणायचा. ज्यावेळी प्रजापती पद बहाल झाल्यानंतर ते बोलण्याकरता उभे राहिले त्यावेळी इतरत्र काही न बोलता त्यांनी सरळ एक शब्द वापरला. सूर्यताम ब्रह्मर्षयो ये सहदेवा सहाग्नय साधूनां ब्रोता वृत्तम नाना ज्ञाना नच मस्तरा. दक्ष राजांचा तो क्रोधाविष्ट असणारा त्या सभेमध्ये त्यांनी ते वाक्य उच्चारलं. समग्र शिष्ट लोकांमध्ये एखादा अज्ञानी मनुष्य किंवा असभ्य मनुष्य त्या शिष्ट समारंभामध्ये जर आला तर हा एक प्रकारचा त्या सगळ्या शिष्ट समाजाचा अपमान आहे. एखाद्या सभ्य लोकांमध्ये असभ्य लोक आला का हा त्या सभ्याच्या माध्यमातून असभ्यांचा अपमान होत असतो. आणि म्हणून हा भगवान शंकर हा माझा जावई असून सुद्धा मला मानवंदना करता उभे राहिले नाही, हा आम्हा सर्व शिष्ट लोकांचा अपमान आहे. आणि या अपमानामत माझी इच्छा नव्हती यांना मुलगी देण्याची, पण श्री विष्णूने आणि ब्रह्माजीच्या सांगण्यावरून मी माझी मुलगी या शंकराला दिली. माझी मुलगी कशी आहे. अयम तो लोकपालानां यशग्नो निरपत्रप. अरे आम्हा सगळ्या सभामध्ये शिष्ट लोकांमधले असणारे प्रसिद्धी याच्यामुळे सगळी धुळीस मिळाली गेली. अयम तु लोकपालानाम, आपल्या सर्व लोकपाल रूप असणारे, आपण सर्व सभ्य लोक असणारे, यशग्नो निरपत्रप, हा यशामध्ये विघ्न निर्माण करणारा हा शंकर आहे. आपल्या सर्व यश त्यांना पाहवत नाही म्हणा, किंवा हा यशाचा अपमान म्हणा, किंवा एखाद्या सभ्य गृहस्थांमध्ये केलेला हा अत्यंतिक असभ्यपणा म्हणा, अज्ञानपणा म्हणा. याने अज्ञानपणामुळे हे जे कृत्य केलेलं आहे ते निश्चितच सगळ्या लोकांना खाली मान घालणारे आहे. एखादा गावंढळ मनुष्य जर एखाद्या चांगल्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर जशी त्याची कुचेष्टा करावी तशातली ही गंमत आहे बरं का. एखादा सभ्य माणसांमध्ये जर एखादा आम्ही जर गेलो कुठे धोतर घालून, हो मुंबई पुण्याला जर धोतर घालून गेलो, बरं आम्हाला हे धोतराशिवाय जमणार नाही दुसरं, तर नाही त्या प्रकारे लोक आम्हाला नावं ठेवतात.
हे आशिष्ट लोक आहेत म्हटले. हो, यांना कळतच नाही कसं राहावं, कसं काय करावं, आणि हे धोत्र घालून येतात. जुनाट सनातन संस्कृतीने व्यापलेली ही मंडळी, कधी यांच्या बुद्धीचा कपड्यावरून आपला विकास निघतो का? अशा प्रकारचा आपल्याला म्हणजे ते खिन्नतेने पाहतात. शहरातली लोक आपली टोपी घातल्यानंतर, शर्ट घातल्यानंतर, धोतर घातल्यानंतर आपण ज्यावेळी शहरात जातो त्या पॅन्ट शर्टवाली लोक आपल्याला नावं ठेवतात. गावंढळ लोक आहेत म्हणतात. घाटी आहेत हे, घाटी. घाटी म्हणजे घाटावर राहणारे असे म्हणतात. आपल्या गावामध्ये घाटे आडनावाचे आहेत नाही का, नावं ठेवतात ते आपल्याला. अपमान झाला. माझी मुलगी देणार नव्हतो, माझी मुलगी कशी आहे? गृहीत्वा मृग शावाक्षा पाणिं मर्कटलोचन. माझी मुलगी मृगनयनी आहे, सालस आहे, सुकुमार आहे, लोभस आहे. आणि हा शंकर आता इथे अरेतुऱ्यावर आले. हो, यशग्नो निरपत्रप म्हणत पाणी मरकट लोचनापर्यंत गेली त्यांची शक्ती. तो दक्ष म्हटला की हा माकड, माकड म्हटले. भगवान शंकराला अर्वाच्य भाषामध्ये त्या ठिकाणी अपमानित करायला सुरुवात केली. एवढ्या समग्र सभेमध्ये सगळी सभा स्तब्ध झाली होती, काही कोणी बोलत नव्हतं. झालेला प्रसंग प्रत्येकाला अवाक करणारा होता. याच्यातून कसा मार्ग काढावा हेही कोणाला कळत नव्हतं. सगळे शब्द भगवान विष्णू सहित झाले होते, पण भगवान शंकर बाकी त्याच्या मनामध्ये काही नव्हतं. एक अत्यंतिक समाधीस्थ अवस्थेमध्ये असणारे ते भक्तवर्य होते. ते सर्व पदांचा परित्याग करून सुद्धा ते महादेव होते. सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे देव होते. ते त्या परमात्म्याला कुठल्याही प्रकारचं काहीही शल्य वाटलं नाही, दुःख वाटलं नाही. एक शब्द सुद्धा त्यांनी मला का असं बोलतात याबद्दल सुद्धा विचारणा भगवंतांनी केली नाही. शांत राहिले, एकदम शांत झाले. पण दक्ष प्रजापती बोलतच होते. शेवटी कसा तरी तो लोकसमारंभ कार्यक्रम पार पडला. प्रत्येक देवता आपापल्या स्वस्थानी निघून गेले. भगवान शंकर सुद्धा कैलास पर्वतावर गेले. पण भगवती माता सतीदेवीला हा अपमान झालेला सांगितला नव्हता. काही सांगितलं नाही. का सांगावं? भगवान शंकरांनी कदाचित विचार केला असेल, एक तर माहेरमध्ये घडलेला माझा अपमान जर माझ्या पत्नीला सतीदेवीला कळाला तर तिला बिचारीला राग येईल, क्रोध येईल, म्हणून काहीही बोलले नाही, शांत राहिले. माता सतीदेवीला याची कुठल्या प्रकारची भनकच नव्हती, काही माहिती नव्हती. आणि असे काही दिवस निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर अशी विमानांची दाट अशा प्रकारचे विमानं आकाशातून त्या कैलासाच्या पर्वताच्या वरून निघाली होती. कैलास पर्वतावर प्रत्येकाला मान होता, सन्मान होता, आमंत्रण होतं. आमंत्रण कशाचं होतं? भगवान दक्ष प्रजापती हा फार मोठा यज्ञ करणार होते. आणि त्या यज्ञ समारंभाला सर्वांना आमंत्रित केलं होतं भगवान शंकराशिवाय. ती विमानं वरून चालली होती. देव पण एवढे खोडील, वरून जायची काय गरज होती का? सतीदेवीने ती विमानं पाहिली. विमानं पाहिल्यानंतर सतीदेवीला आश्चर्य वाटलं. त्या देवस्त्रिया देवता अतिशय नटून सजून चाललेले आहेत विमानात बसून. समारंभाला कुठल्या तरी चालले असतील याद. आणि हे कुठे चाललेत, काय चाललेत काही कळत नव्हते. तेव्हा सतीदेवाने वरती एका देवतेला विचारलं विमानात बसलेलं, का हो तुम्ही कुठे चालला आहात? कुठल्या समारंभाला चालला आहात का? मला कळेल का? असं सतीदेवीने त्या देवतांना विचारलं. देवता म्हटले की माते तुला माहिती नाही? बघा आता गंमत कशी.
एखाद्या जर घरात जर भांडणं झाली असेल ना, शेजारी शेजारी होतातच भांडणं, मग भांडणं झाल्यानंतर त्या शेजारचं लग्न निघतं. मग त्या शेजारचं लग्न निघाल्यानंतर याची भांडणं झाल्यामुळे हा त्याला काही निमंत्रण देत, लग्नपत्रिका देत नाही. पण खोडसाळ लोक असे असतात, मुद्दाम त्याच्या घरी चहाला जातात, मुद्दाम चहाला जातात. आणि ते म्हणे चला 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 लग्नाला जायचं ना, मुद्दाम बरं का, खोडीलपणा म्हणतात त्याला. चला चला लग्नाला जायचं. तो म्हटलं कुठे? अहो तुमच्या शेजारच्या मुलाचं लग्न आहे म्हटले. ते म्हणे मला नाही निमंत्रण. नाही निमंत्रण? मग उसना अवसान आणू म्हणतात. मला जर माहिती असतं तर मी पण नसतो गेलो. पण आता निमंत्रण स्वीकारलं, आता करू काय? म्हणजे बोलण्याची परिभाषा कशी असते बघा. म्हणजे त्याच्यात त्याला एक तर त्या न निमंत्रण मिळायचं दुःख असतंच असतं, पण याच्यावर हा त्याचा मित्र म्हणून मला तुझी कीव येते असं हिनवून तो निघून जातो बघा. म्हणजे असे काही प्रकारचे लोक असतात. त्याचे देवता हे मुद्दाम कैलासावर, त्यांना माहिती होतं भगवान शंकरातून दक्षांचं कलह झालेला आहे. निश्चितच आता दक्ष राजांनी भोलेनाथाला आमंत्रण दिलं नसेल, एक कल्पना असेल त्यांना. पण एक कल्पना असून सुद्धा मुद्दाम त्या कैलासावरून ती विमानं निघाली होती. आणि मग मोठ्या आवेशाने म्हणतात, सतीदेवी तुम्हाला माहिती नाही? म्हणे काय? अहो तुमच्या वडिलांनी फार मोठा यज्ञ केलाय, फार मोठा यज्ञ केलाय. हे शब्द ऐकता क्षणी सतीदेवीला आश्चर्य वाटलं, मला माहिती नाही. पण असं आहे, माहेरचा किती माहेरचा अपमान झाला तरी ती बिचारी माहेरवासीन किंवा ती सासूरवासीन माहेरचा अपमान ती कधी सांगत नसते. सतीदेवीने मनामध्ये दुःख झालं, माझ्या बाबांनी मला नाही बोलवलं, सगळ्यांना बोलवलं नाही, त्या स्त्रियांना देवस्त्रियांना बोलवलं, मला बोलवलं नाही. मनात दुःख झालंच खरं. पण नेहमी मुली बाकी आपल्या बापाबरोबर सकारात्मकच विचार करत असतात. मुली आपल्या माहेराबद्दल सकारात्मक विचार करत असतात. त्या मुली कधी माहेरचं उनं दुनं काढत नाही, पण जे उनं असन त्याच्यावर पांघरून कसं टाकायचं ह्या मुलींकडूनच ऐकून. म्हणून बापाने कितीही चुकी झाली त्याच्या चुकीवर पांघरून टाकायचं काम त्या लाडक्या लेकी करत असतात. सतीदेवीला दुःख झालं होतं, पण दुःख झालं आता तिला इच्छा होती का आपणही त्या यज्ञाला जावं. पण मनात विचार आला, कदाचित अतिमायेपोटी माझ्याकडे निमंत्रण द्यायला कदाचित विसरले असतील, कदाचित बाबा विसरले असतील असा विचार तिच्या मनात आला. पण काही जरी झालं तरी माहेराला जायचंय एवढी तिच्या इच्छा होती. त्या समारंभाला जायचंय हे बाकी तिच्या मनामध्ये परिपूर्ण आलं होतं. आणि म्हणून विना निमंत्रणाच्या माध्यमातून सुद्धा आता पतिदेवांना बोलावं कसं, हा मोठा प्रश्न. भगवंताला कसं सांगू मी आता? तिच्या मनात तीव्र इच्छा होते, माहेरला गेल्यानंतर माझ्या बहिणी भेटतील, माझे संपूर्ण नातेवाईक भेटतील, ज्यांना कित्येक दिवस पाहिले नाही ते माझ्या मायेची माणसं मला भेटतील, ही तिची अपेक्षा होती. पण निमंत्रण नव्हतं, पण तरी सुद्धा भेटणीची ओढ होती या उद्देशाने. आणि दुसरी गोष्ट, सगळे आले आणि मी जर आले नाही तर माझ्या बाबांचा अपमान होईल हा विषय. सगळे आले, मी आले नाही, लोक चर्चा करतील का आली नाही, असाही तिच्या मनामध्ये विचार आला. आणि त्या विचारास्तव न निमंत्रण देता सुद्धा आपण जायचंच हा निश्चय केला. निश्चय केल्यानंतर तिने आता देवता भगवंताची परवानगी मागण्यासाठी आली. शब्द किती गंमतीचे बघा. ती परवानगी कशी घेते बघा. ती म्हणते, प्रजापतेस्ते श्वशुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञमहोस्तव किल वयंच तत्राभिसराम वामते यद्यर्थितामि विबुधा व्रजन्ति प्रजापतेस्ते श्वशुरस्य सांप्रतम्.
प्रजापतेस्ते श्वशुरस्य सांप्रतम. आता इथे शब्दांची रचना केली कशी बघा. सतीदेवी म्हटले, नाथ तुम्हाला माहिती नाही? म्हणे काय? तुमच्या सासऱ्याने. आता माझ्या वडिलांनी नाही शब्द वापरला. शब्द कसा वापरला? माझ्या वडिलांनी नाही म्हटले असते, तुमच्या सासऱ्याने. आपुलकी जास्त निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सतीदेवी म्हणते की तुमच्या श्वशुरस्य म्हणजे तुमच्या सासऱ्याने. तुमच्या सासऱ्याने फार मोठा यज्ञ केला. त्या यज्ञाला आपण जायचं का हो? परवानगी मागितली. भगवान शंकर तटस्थ होते, शांत होते, धीर मुद्रा होती त्यांची. त्यांनी डोळे उघडून सतीकडे पाहिलं आणि शब्द गेले, अगं आपल्याला आमंत्रण नाही आणि विना आमंत्रण जाणं हे सभ्य लोकांना पटत नसतं. आमंत्रण नाही, आपण कसं जायचं? सतीदेवी म्हटली, अहो कदाचित ते विसरले असतील, कदाचित ते विसरले असतील. तेव्हा आपण गेलो तर त्यांना आनंदच होईल. जसा आपण गेलो तिथं आनंदच होईल हे शब्द ऐकल्यानंतर मग भगवंतानी विचार केला की आता सतीदेवाला सांगितल्याशिवाय राहायचं नाही. जर सांगितलं राहिलं तर तिचा तो भ्रम राहील. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली की स्वानाम यथा वक्रधियाम दुरुक्तिवी दिवानिशं तप्यति मर्मताडिता. सती, मला त्या प्रजापती लोकपाल पदाच्या वेळेला झालेला अपमान सर्व सांगितला. कशा रीतीने मला तुझ्या वडिलांनी मला नाही तसे बोलले, मला कशा प्रकारचा शिवाशाप दिला, हा सर्वस्व तिने सांगितलं, भगवंताने सांगितलं. कदाचित या अवस्थेमध्ये माझ्यावर त्यांचा क्रोध असेल, या क्रोधापोटी त्यांनी मला आमंत्रण निश्चित दिलेलं नाही हेही मी जाणतो. आणि मी जर तुझं ऐकलो आणि मी तुझ्याबरोबर जर तिथं आलो तर त्यांचा संताप आणखीन वाढेल. एवढ्या मोठ्या चाललेल्या मंगल कार्यालयाला एक प्रकारचं विघ्नता येईल. आणि विघ्नता जर आली तर त्या सगळ्या यज्ञाचा असा प्रकारचा अपमान होईल. म्हणून सती मी येणार नाही. सतीदेवीने ते सर्व ऐकून घेतलं. ऐकल्यानंतर ती मनात विचार करते, आता ती द्विधावस्थेमध्ये झाली. आपल्या पतीचा अपमान झालेला आहे म्हणून माझ्या बाबांनी निमंत्रण दिलं नाही ही जरी गोष्ट खरी असली तरी तस्मिन भगिन्य मम भर्तुभिः स्वकै ध्रुव गमशिते सुदृदिष्टव. मला तिथे गेल्यानंतर तिथे असणारी सर्व माझे नातेवाईक मला भेटतील. आणि दुसरा मनात विचार केला की मी बाबांची समजूत तरी काढेन. विचार असाही केला, माझे बहीण भावंड भेटतील तो भाग वेगळाच आहे, पण मी तिथे गेल्यानंतर ज्यांनी माझ्या बाबांनी माझ्या पतीचा अपमान केला मी त्यांचा त्या ठिकाणी समाधान काढेल, त्यांना विचारेल आणि त्याच्यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल, अशीही तिची भूमिका होती. आणि या भूमिकेपोटी ती निघाल्यानंतर तिची विचारणा केली, मग मी जाऊ का? भगवंताने एकच वाक्य सांगितलं. सतीला जास्त विरोधही केला नाही. आता एखाद्या जावयाचा अपमान सासूरवाडीत झाल्यानंतर का ते चांगलं बोलत असतात का? चांगलं बोलणार आहे का? पण भगवंताला त्याबद्दल नाही तर काय. भगवंताने सांगितलं, सती माझी इच्छा आहे. म्हणे काय? देवी तू जाऊ नयेस असं मला वाटतं, कारण तू न गेल्याने चांगलंच होईल, पण तू गेल्याने कदाचित विघ्न येईल एक, आणि तू गेल्याने कदाचित तुझाही अपमान होईल, हाही विचार तिथं सांगितला. भगवान शंकराने असं सांगितल्यानंतर सती देवीला म्हटली, नाथ जर मी कदाचित गेले नाही तर तिथं ती सुद्धा चर्चा होईल. का आली नाही सती? सगळ्या मुली आल्या, ही लेख का आली नाही? समारंभामध्ये सगळेजण पाहुणे आले, हा का आले नाही?
लोकांची चर्चा तीच असते. कार्यक्रम संपल्यानंतर कोण नाही आले याचीच जास्त चर्चा होत असते. कोण किती आलं याच्याबद्दल चर्चा होत नाही, पण कोण कोण पाहुणा निमंत्रण देऊन सुद्धा का आला नाही याची चर्चा जास्त होत असते. तेव्हा तू जाऊ नयेस असं मला वाटतं. सतीदेवी म्हणते मी जर गेले नाही तर असाही अशा प्रकारचा अपमान होईल, म्हणून मला जावं अशी मला आज्ञा आपण द्यावी. शेवटी नाविलाज झाला. भगवंताने एकच सांगितलं, तुला तुझ्या मनाला वाटन तसं तू कर. तुला वाटलं तर जा, अत्यंत अथवा न जाऊ. सतीदेवीने विचार केला, काय करू, जाऊ का नको जाऊ. माहेरचं असणारं प्रेम पण तिला दिसत होतं आणि सासऱ्याने वडिलांनी केलेला अपमान तोही दिसत होता. द्विधा अवस्था झाली. एक मन म्हणत होतं जायचं, एक मन म्हणत होतं नको जायचं. असं करता करता कुठले तरी आता दोन्ही अवस्था त्याची झाली होती. जाऊ का नको जाऊ, जाऊ का नको जाऊ. जाऊ म्हणायची, मागं पाऊल टाकायची, परत वाटायचं काहीतरी, परत थांबायची. पण तू पुढं जात असताना मग ती म्हणते जाऊ का, तुझी इच्छा असेल तशी. भगवंताचं वाक्य एकच. शेवटी आता परवानगी देतील, मग परवानगी देतील. पण शेवटी भगवंत निशब्द होते, काहीही बोलले नाही. सतीदेवी निघाली. निघाल्यानंतर भगवंताला शेवटपर्यंत वाटत होतं ती पाठीमागं परत येईल, कारण माझ्यावर नितांत तिचं प्रेम आहे, ती मागं येईल असं भगवंताला वाटलं. पण सतीला माहेरचा एवढा ओढा होता, सात्विक भाव पण होता, आणि त्या दृष्टिकोनातून सतीने निर्धारच केला नाही आता जायचंच. आणि म्हणून सती कैलासावरून निघाली. जशी निघाल्यानंतर भगवंताला वाईटही वाटलं, दुःखही वाटलं आणि सतीबद्दलचं प्रेमही वाटलं. आणि या प्रेमापोटी सतीला सहकार्य म्हणून नंदीदेवाला सांगितलं, बाबा नंदी बाबा तुम्ही पण जावा, बघा तिथं काय विघ्न होईल, तुम्ही सांभाळा. आणि नंदीदेवांना सुद्धा सांगितलं सती बरोबर जा म्हणून. आणि सती एकदाची त्या ठिकाणी माहेरला पोहोचली. भरगच्च पडलेला तो समारंभ होता. सर्व देवता यज्ञ मंडपामध्ये अत्यंतिक सुहाकार चालला होता. पृथ्वीचं ब्राह्मण सर्वांनी स्वस्ती वाचन करून त्या ठिकाणी यज्ञाची एक उत्तम प्रकारची भूमिका निर्माण व्हावी यासाठी चाललं होतं. स्वस्ति न इंद्रो वृधस्रवा, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति न क्षात्रो अरिष्टनेमि, स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. स्वस्ती वाचन केले, ब्राह्मणांनी मंत्र घोष चाललेला आहे. यज्ञामध्ये आहुत्या पडत आहेत. सर्व यज्ञशाळा भरगच्च भरलेल्या आहेत. सर्व देवता देवगणा अप्सरा इंद्रादिक ह्या देवता या सर्व त्या ठिकाणी विभूषित होत होत्या आणि मोठमोठे समारंभ, मोठमोठे त्या ठिकाणी कार्यक्रम चालले होते. अशा प्रकारचा तो अतिशय भरगच्च भरलेला समारंभामध्ये सतीदेवीने प्रवेश केला. जशी सतीदेवी त्या मंडपामध्ये यायला लागली तसे तसे लोक तिच्याकडे बघत होते, कारण सर्वांना माहिती होतं एकटी सती आली हे देवतांनी पाहिलं होतं. आणि सतीदेवी ज्यावेळेला ती मंडपामध्ये यज्ञशाळेमध्ये आपल्या राजमहालामध्ये जशी जशी यायला लागली तशी तशी लोक तिला कान्या नजरेने बघू लागली. पण दक्षाच्या भीतीने तिला अभिवादन केलं नाही कोणी. देवतांना वाटलं की कदाचित आपण जर अभिवादन केलं तर लोकपाल आहेत ते दक्ष राजा, आपल्याला ते दंड करतील, शिक्षा करतील, म्हणून इकडे भीती होती. म्हणून देवतांनी सतीला अभिवादन केलं नाही. देवश्रियांनी सुद्धा सतीला अभिवादन केलं नाही. सतीदेवांनी पाहिलं, जाणलं तिला. सतीला कळालं की हा माझा एक प्रकारचा अपमान होतोय. एकही देव मला दर्शन घेतल्याशिवाय कोणी जात नसत. एवढा मोठा मान असणारा मला आज एकही देवता माझ्याकडे डुकून सुद्धा पाहत नाही, चोरट्या नजरेने पाहतोय, हे तिच्या लक्षात येत होतं. तो एक प्रकारचा अपमान होता. तो अपमान सुद्धा ती गिळली तिने आणि अपमान गिळून ती तशी पुढे चालू लागली. समोर बहिणी दिसल्या. बहिणी दिसल्यानंतर तिला असं वाटलं की या बहिणी येतील, 13 बहिणी येतील आणि त्या बहिणी मला कवटाळून मिठी मारतील.
आज कित्येक वर्ष कित्येक दिवस त्यांना भेटलो नाही. आज या बहिणी सुद्धा माझ्याकडे येऊन मला विचारपूस करतील, ताई तुझं कसं चाललंय. पण एकही बहीण जवळ आली नाही. आणखीनच अपमान. बाहेरच तर अपमानित करत होते याबद्दल नवल नाही, पण आज मी त्याला माझे सगळे संबंधित सुद्धा माझ्याकडे डुकून सुद्धा बघत नव्हते. आता बाकी फार मोठा अपमान सतीला वाटला. आणि हा सतीचा झालेला तो अपमान होता, त्यांनी गिळला तरी. आणि फक्त एक शेवटची आशा होती ती माझी आई मला जवळ करेल. कारण मायेचा ओलावा होता आणि त्या मायेच्या ओलावापोटी आई निश्चितच सर्व मी दुःख विसरून फक्त माझ्या मायेने मला जवळ घेतलं पाहिजे, मी एवढी तिची इच्छा होती. आणि जशी तिने आईकडे पाहिलं, आई धावत धावत आली. लेकरू होतं ना ते. आणि सतीदेवीला कवटाळून मिठी मारली. सगळं दुःख विसर. पिता भवन जब गई भवानी, दश त्रास काहू न सनमानी. पिता भवन जब गई भवानी, दश त्रास काहू न सनमानी. सादर भले ही मिली एक माता, भगिनी मिली बहुत सुकुमाता. पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास का हुन सनमानी. दक्ष त्रास का हुन सनमानी. आईच्या कुशीमध्ये हमसाहूनशी रडत होती सती. आईने डोक्यावरून हात फिरवला, सर्व दुःख विसरले. आई म्हटली, बस जेवलीस का, जेवून जा. आईचा तो प्रेमाचा स्वीकार करत करत सतीदेवी आपल्या वडिलांकडे निघाली. आणि वडिलांना अपेक्षा होती सतीला की माझे बाबांनी मला पाहिल्यानंतर मला जवळ घेतील. आणि जसे समोर आपले बाबांनी म्हणजे दक्षांनी पाहिलं बरोबर, आता सतीदेवाला असं वाटलं की लेकरा कधी आलीस असं विचारतील मला. पण नुसतं सतीकडे पाहिलं, डोळ्यामध्ये राग आला आणि पाहिलं न पाहिल्यासारखं करून ती बाप म्हणजे दक्षराजा पाठमोरा झाले. पाठमोरा झाल्यानंतर मग बाकी आता दुःखाचा आवेश क्रोधाने सतीने घेतला. आता सतीदेवाला खऱ्या अर्थाने राग आला. ती यज्ञ मंडपात गेली. यज्ञ मंडपात गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व यज्ञ विशिष्ट भाग दिले होते, जे हविर्भूत दिले होते, ते हविर्भूत सर्व भाग त्या ठिकाणी प्रत्येक देवतेला दिला होता. त्या सर्व देवांना हविर्भाव दिलेले होते. फक्त एकच त्या ठिकाणी रिकामा होता, तो म्हणजे महारुद्राचा भाव. महारुद्रांचा भाग तिथं दिला नव्हता, कारण तो भाग न देणे म्हणजे त्या देवतेचा अपमान होत समजायचा. अशा अवस्थेमध्ये यज्ञामध्ये देवांना हविर्भू भाव पोचणे हाच देवांच्या संतोषाला कारणीभूत असतो. म्हणून देवता त्यामुळे संतुष्ट होतात की यज्ञाद्वारे त्यांना तो हविर्भाव प्राप्त होतो. आणि त्या हविर्भाव प्राप्त झाल्यानंतर त्या देवता संतुष्ट होऊन त्या देवता पृथ्वीचं संचलन योग्य पद्धतीने करत असतात. असा एक विचार असतो, नियम. म्हणून वरुणांना आपण हविर्भाव देतो. वरुणाय स्वाहा इदं नमः, इंद्राय स्वाहा इदं नमः. अशा रीतीने प्रत्येक हविर्भाव त्या देवतेंना द्यायचा. म्हणून तो हविर्भाव फक्त भगवान शंकराला नव्हता, बाकी सगळ्या देवतेंना होता. हेही सतीने पाहिलं. आणि हे सतीने पाहिल्याबरोबरच त्या ठिकाणी मोठी गर्जना केली. आरुद्रभागम तमवेक्ष चाध्वरम पित्राच देवे कृत कृत न विभो
अनादृता यज्ञ सदस्य शरीर चुकोप लोकानिवदश्यती. हे प्रजापती पद तुम्हाला प्राप्त झाले बाबा. आपल्या वडिलांना उद्देशून तो बोलते, बाबा तुम्हाला प्रजापती पद प्राप्त झाला, एवढा मोठा अहंकार झाला, एवढा अभिमान तुम्हाला झाला. अरे माझा पती म्हणजे सामान्य नाही, महादेव म्हणतात त्यांना, आणि त्या महादेवाचा भाग तुम्ही काढला नाही. अपमान केला बाबा तुम्ही महादेवांचा. एक पद काय तुम्हाला मिळाले, त्या पदाने तुम्ही गौरवान्वित होत इतके झालात. एवढे मोठे तुम्ही झालात का? कितीही जरी मोठे झाले तरी या सगळ्या देवांपेक्षा माझे पती माझे महादेव या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. अशा प्रकारे आता सतीदेवांचा तोल सुटला होता. सती आपल्या वडिलांकडे पाहून सगळ्या प्रकारचं आता आलेलं जे दुःख होतं ते व्यक्त करत होती आणि क्रोध व्यक्त करत होता. एकही देवता माझ्या पतिदेवांना अभिवादन केल्याशिवाय राहत नाही. एवढे माझे मोठे महादेव आहेत आणि त्या महादेवांचा पहिल्यांदा तुम्हीच अपमान केला. त्यांना नाही नाही तसे वाक्य वापरले आणि परत आताही त्यांचा भाग काढला नाही, याचा मला राग आला. असा कुठला उन्मत्त भाव तुम्हाला निर्माण झाला? पद हे का कायमचं असतं का? या पदावरून कधी ना कधीतरी अवनती होत असते, पण या पदाबद्दल एवढ्या मोठ्या प्रकारचा अहंकार जतन करणं ही अतिशय खालावलेली गोष्ट आहे बाबा. म्हणून आपल्या पदाचा अहंकार धरणारे हे तळाला लवकर जात असतात. अहो हेच काय पद, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. म्हणून असं आहे, तुकोबारायांचं प्रमाण मला खूप आवडतं. हे तुकोबाराय म्हणतात की जितकं माणसाला जेवढं मोठं पद तेवढं दुःख जास्त, तेवढं दुःख जास्त. हा बघा ना तुम्ही, आता पंतप्रधानांना आपल्याला झोप तरी एक आहे त्यांच्याकडे. पंतप्रधानांना एक तरी चांगलं, म्हणजे कोणी चांगलं म्हणतंय कोणी वाईट म्हणतंय, आहे का झोप? आता तर भयानक त्यांची अवस्था झालेली. अशा प्रकारचं चाललेला त्या परराज्यात परदेशातून आलेला तो आक्रमण आणि एक फार मोठी भारताला एक आपल्याला चिंता लागलेली आहे. दहशतवादाने ग्रासलेला आपला भारतवर्ष आणि या दहशतवादाच्या धर्मांडी लोक एक प्रकारचं आपल्या सुंदर चाललेल्या असणाऱ्या या राज्यामध्ये किंवा देशामध्ये विष कसे कालवायचं अशी शेजाऱ्यांची इच्छा आहे. तेव्हा त्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आज सगळे मंत्रिमंडळामध्ये एक फार मोठी चर्चा चाललेली आहे, विचार विनिमय चाललेला आहे. पण विचार करत असताना बुद्धीचा सुद्धा विचार करत आहे. अनावधानाने विचार करणं अयोग्य वाटतंय. म्हणून नेमका काय करायचं याबद्दलही त्यांची चर्चा चाललेली आहे. शहाणी माणसं एखादा प्रसंग घडल्यानंतर लगेच उतावीळ होत नसतात. काहीतरी विचार करून त्याच्यावर तोडगा मार्ग त्याचं निराकरण करत असतात. ते विचार महत्वाचे आहेत आणि तो विचार चाललेला आहे. आता पद मिळालं म्हणून तुम्हाला एवढा मोठा अहंकार झाला. बाबा पद किती दिवस राहणार आहे? आणि या पदाला उन्मत्त होऊन तुम्ही माझ्या ईश्वर अत्यंत विशेष प्रकारचा असणारा माझ्या पतीचा अपमान केला. हा माझा अपमान सहन होणार नाही. आणि मग त्या ठिकाणी असं बोलता बोलता धिक्कार आहे तुमचा, तुमच्या यज्ञाचा सुद्धा मी धिक्कार करते. माझ्या पतिदेवांचा जर तुम्ही भाग काढला नसेल तर तुमच्या यज्ञाचा मी धिक्कार करते. अतस्ततो नमिदम कलेवरम न भार विश्वसित कंठ गर्लिहीन जगदस्य मोहादि विशुद्ध मंदसो जुगुप्सित यो धरणम प्रत्यक्षते. माझा जन्म ज्या घरामध्ये झाला त्या घरामध्ये जर शिवद्रोही असेल, बघा वाक्य किती महत्वाचे. अरे शिवद्रोहाच्या घरामध्ये मी जन्माला आले याचंच मला आता शल्य आहे. माझं हे शरीर आता मला नकोशी वाटायला लागलं. का? कारण तुमच्यामुळे मला हे शरीर मिळालेले बाबा. का? कारण तुम्ही माझ्या पतिदेवाचा द्रोह करणारे आहात. माझ्या पतीशी मी एकनिष्ठ असताना माझ्या पतीचा यत्किंचित सुद्धा अपमान मला सहन होणार नाही.
आणि अशा प्रकारचा तुम्ही घनघोर प्रकारचा केलेला अपमान मला यत्किंचितही सहन झालेला नाही. मी आता एकच करते, काय आता मला दुसरा विलाज नाही. हा जो शिवद्रोहाचा मला शिवद्रोहाकडून मिळालेला जो मला देह आहे, या देहातच मी आता वाईट करते. आणि त्या क्षणी डोळ्यातून एक प्रकारचं ज्वाळा निर्माण झाल्या आणि सतीदेवीने आपलं सर्व अंग भस्मसात करून टाकलं. जसं सर्व अंग भस्मसात केलं तसं नंदिकेश्वर आणि त्यांच्याबरोबर जे शिवगण होते त्यांच्यामध्ये एकच हल्लाखोर झाला. शिवगण आणि नंदिकेश्वर त्या ठिकाणी धावले, यज्ञ उद्ध्वंस करायला लागले. त्याचप्रमाणे भृगु ऋषी करून हे जे काही ब्राह्मण होते, जे काही देवता होत्या, त्या देवतांची आणि त्या शिवगणांची घनघोर युद्ध झालं. यज्ञ वाचवण्याच्या दृष्टिकोनातून देवता त्या शिवगणाशी लढत होत्या आणि इकडे शिवगण आपल्या सती मातेचा मालकिनीचा अपमान झाला या द्वेषाने ते लढत होते. अशी घनघोर युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. ही गोष्ट नारदांनी भगवान शंकराला सांगितली. भवम भवान्या निधनम प्रजापते रसत्कृताया अवगम्य नारदा. भवम भवान्या निधनम प्रजापते. अवगम्य नारदात कैलासावर नारदजी गेले. नारदजी तिथे गेल्यानंतर, हे प्रभू घात झाला. प्रभू सतीदेवांनी अग्नी काष्ट केले, स्वतःला अग्नी प्रदीप्त करून सतीदेव दहा झालेला आहे. असं ज्यावेळेला भगवंताला सांगितलं नारदाने, त्यावेळी अतिशय क्रोधाविष्ट झाले भगवान शंकर आणि आपल्या जटेतली एक केस उपटला, धाडकरी जमिनीवर आपटला आणि तिथून अकराळ विकराळ अशा प्रकारचा अतिशय भयंकर अशा प्रकारचा देह निर्माण झाला. वीरभद्रव भगवान की जय हो. भैरवांचा त्या ठिकाणी झालेला जन्म आणि ते भैरव त्या ठिकाणी उत्पन्न झाले. आणि ज्या वेळेला अकराळ विकराळ स्वरूप असणारे ते भैरव अनंत भूतगणा समवेत त्या ठिकाणी निघाले, यज्ञ मंडपात गेले. यज्ञ मंडपात गेल्यानंतर तिथे जसे रुद्र असणारे रुद्राव गण, शिवगण आणि भैरवगण हे सर्वजण त्या ठिकाणी गेले आणि अतिशय विलक्षण अशा प्रकारचे या शिवगणांच्या जी अगोदरच लढाई झाली होती त्यात हे सामील झाले. भूत पिशाच स्वरूप असणारे या सगळे वेताळ अधिकरून हे सर्व सैन्य त्या ठिकाणी आलं आणि त्या यज्ञशाळेमध्ये घुसलं. तसं सगळ्या यज्ञाचं त्यांनी विध्वंस करायला सुरुवात केली. यज्ञ विध्वंस पाहता क्षणी सर्व ऋषीगण धावले आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रतिकार करायला निघाला. तसे हे भैरवादिकांनी त्या ब्राह्मणांचा अपमान करायला सुरुवात झाली. असं म्हणतात की भृगु ऋषीची दाढीत ओढून टाकली, काही देवांना निर्दंत करून टाकलं, दात पाडून टाकले, असे हंगभंग करून टाकले त्या ऋषींना, देवतांना. अशा प्रकारचा यज्ञाचा झालेला तो विचार एकदम विध्वंस झाला. शेवटी भगवान श्री विष्णू श्री ब्रह्मदेवजींनी श्री शंकराचं समाधान केलं. पण याच अवस्थेमध्ये भैरवाने एकच केलं, लढण्याकरता त्वेषाने दक्ष भैरवासमोर आला आणि भैरवामुळे झालेला माझ्या आईंचा अपमान असं समजून भैरवाचं आणि दक्षाचं युद्ध झालं आणि भैरवाच्या फरशीने दक्ष राजाचं शिर धडा वेगळं झालं. आता धडा वेगळं झालेलं शिर निपचित जसं पडलं तसं सगळ्या यज्ञामध्ये हल्लकल्लोळ झाला. कारण यज्ञाचे आता स्तंभता झाली, स्थगिती झाली. आता यज्ञ पुरा होऊ शकत नाही, कारण यजमानच आता या ठिकाणी धडा वेगळं झालेले आहे. यजमान आता ज्या अर्थी धडा वेगळे झालेत, आता हा यज्ञ पुरा कसा होणार? यज्ञ तर पूर्ण होणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून भगवान विष्णुदेव आणि श्री ब्रह्मदेवांनी त्या शंकराची स्तुती केली, त्यांना समजवलं आणि मग भगवान शंकराचा राग थोडा शांत झाला आणि मग भगवान शंकर त्या यज्ञशाळेमध्ये आले. यज्ञशाळेत आल्यानंतर ते आता ते धडमुक्त ते शिर आता कुठे, शिर घेऊन जाळून टाकलं, यज्ञामध्ये टाकलं. आता शिर काय, मग एक बकरं होतं तिथं, त्या बकऱ्याचं तोंड तिथं लावलं भगवंतांनी आणि बकऱ्याचं तोंड लावल्यानंतर मग ते पुन्हा सजीव झाले, कारण यज्ञ पूर्ण करायचा होता.
मग ते बकऱ्याच्या तोंडाचं असणारे ते दक्षाने आपली चूक त्यांना कळाली आणि मग कळाल्यानंतर मग आता भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली. मग ते स्वतः बकऱ्याचं तोंड असणारे दक्ष त्यांनी भगवंताची स्तुती कशी केली. भुवानुग्रह अवभवता कृते दंडस्त्वया मयि भृतो यद्यपि प्रलब्ध न ब्रह्मबंधुषु न वां भगवन्या तुभ्यं हरिश्च कृत एव द्रुते. हे प्रभू, निश्चितच मी दंडाचा अधिकारी आहे. आपण जो मला दंड दिला तो योग्य अशा प्रकारे दिलेला आहे. पण दंड करणारी व्यक्ती प्रेमळ असेल तर त्याला दंड करण्याचा अधिकार आहे, तसा तुम्हालाही अधिकार आहे. निश्चितच तुम्ही दंड केलेला तो मला स्वाभाविक आहे. का? तद ब्राह्मणान परम सर्व विपुपस्थिती पासिपाला पशुनिवो व्युप्रगृहीत दंड. पशुनिवो प्रभोहिक प्रगृहीत दंड. एखादा गायी पाळतो आणि गायीवर तो नितांत प्रेम करतो. इतर हिंस्र प्राण्यांपासून तो गायीचं संरक्षणही करतो. पण एखाद्या वेळा ती गायी जर उदंड झाली, ती जर उधळली तर काठीने मारण्याचाही अधिकार त्याला आहे. तसं तुमचं माझ्यावर नितांत प्रेम आहे प्रभू, आणि तुम्ही मला जो दंड केला तो स्वाभाविक आहे. हा दंड नसून तुमच्या प्रेमाचा हा मला प्रसाद असं मी समजतो. म्हणून त्याप्रमाणे मला क्षमा करा. आता बकऱ्याच्या आवाजामध्ये केलेली ती प्रार्थना होती. आता बकऱ्याचा आवाज कसा असतो तशी ती प्रार्थना झाली. तोंड बकऱ्याचंच होतं ना. मग त्या ठिकाणी बकऱ्याच्या आवाजामुळे ती प्रार्थना भगवंताला ते का कुणास ठाऊक अचानकच हसायला आलं. भगवान शंकर जसे हसले, सर्वांनी निश्वास सोडला आणि म्हटलं आता बरं झालं, सगळं आता कुठं शांत झालं. आणि भगवान शंकराने मग त्या ठिकाणी दक्ष राजांना यज्ञ परिपूर्ण करण्याची परवानगी दिली आणि यज्ञ यथासांग परिपूर्ण झालेला आहे. आणि मग सगळे देवता लोक एकत्र आले आणि मग यज्ञ भगवान श्री विष्णूची त्या ठिकाणी सर्वांनी प्रार्थना केली. श्री भगवान नारायण की जय हो. 3 श्लोक मी म्हणतो. त्वं कर्तस्त्वं हविस्त्वं हुताशं स्वयं त्वहि मन्यं समदर्भ पात्राणि च. त्वं कर्तस्तु हविस्तु हुताशस्वयं त्वहि मन्यं समदर्भ पात्राणि च. त्वसदश्चर त्रिजोतं पति देवता अग्निहोत्रं स्वदा सोम आज्यं पशं. त्वं पुरागां रसायां महासुकरो द्रष्टा पद्मी निवारिन्दो यथा स्तूयमानो नन्दलीलया योगिभिः यज्जुहर्त त्रयीगात्र यज्ञक्रतु. सप्रसीद त्वमाकाङ्क्षता दर्शनं ते परिभ्रष्टकर्मणाम्. ज्ञानेन विनाम्नि यज्ञस्ते यज्ञविघ्नाक्षयं तस्मै नमः. यज्ञ भगवान की जय हो. अशा दक्ष प्रजापतीचं त्या ठिकाणी ही कथा संपन्न करीत आहे. आता थोडीशी आपल्याला ध्रुव बाळाची चर्चा करायची आहे. तेव्हा एकदा सर्वांनी संकीर्तन श्रवण करावं. नामचिंतन हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. तेव्हा कथेमध्ये फक्त कथाकारच सांगतो असं नाही, तर कथेला सहकार्य करणारे श्रोत्यांनी सुद्धा भगवत नामाचा आश्रय घेऊन आपल्याही आनंदामध्ये आपल्याही वाणीला एक प्रकारची पवित्रता प्राप्त होत असते. भगवत नामाने आपण सर्वजण भगवत नामामध्ये समाविष्ट व्हा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा.